एके दिवशी श्री द्वारावतीकार महाराज आपल्या गुंफेमध्ये विराजमान असताना द्वारावतीकार महाराजांची ती जी कीर्ती आहे ना, ती कीर्ती सर्वत्र पोहोचत होती. सगळ्या लोकांना द्वारावतीकार महाराजांबद्दल ती चर्चा सगळीकडे चालली होती. आणि ती चर्चा कामाख्या नावाच्या एका हटयोगिनीपर्यंत येऊन पोहोचली. आणि ती कामाख्या, आता ही कामाख्या ही अशी होती का तिने अनेक मोठ्या मोठ्या थोर थोर संत विभूतींचं ब्रह्मचर्य भंग करून टाकलेलं होतं. अशी असलेली ही कामाख्या योगिनी होती, हटयोगिनी होती, नाथ संप्रदायाची होती. आणि विशेष म्हणजे भगवान श्री दत्तात्रय महाराजांची ती शिष्य होती. आता ह्या कामाख्याला समजलं ही कामाख्या निघालेली आहे, श्री चक्रपाणी महाराजांचं तप भंग करण्याकरता निघालेली आहे. आणि द्वारकेला येऊन पोहोचली. पाताळ गुंफेमध्ये श्री चक्रपाणी महाराज विराजमान आहेत. आणि ती आता त्या गुंफेमध्ये प्रवेश करणार तितक्यात भगवंत तिला म्हणतात की खबरदार आता आलीस तर. त्यावेळेस ती म्हणते की मी तुम्हाला भेटण्यासाठी आलेली आहे, माझी इच्छा आहे की तुमची आणि माझी भेट व्हावी. भगवंत म्हणतात की माझी इच्छा नाही तुला भेटायची. गोसावी यांची ब्रह्मचर्याची प्रवृत्ती, द्वारावतीकार महाराजांना ब्रह्मचर्याची प्रवृत्ती आहे. आणि त्यांनी तिचा स्वीकार केला नाही. परंतु ती ऐकायला तयार नव्हती, हटयोगिनी आहे ती. आणि दुसरं पाऊल उचलणार तितक्यात श्री चक्रपाणी महाराजांनी सांगितलं की तू जर आत आलीस तर तुला भगवान श्री दत्तात्रय प्रभूंची आण, भगवान श्री दत्तात्रय प्रभूंची शपथ आहे तुला. आता मात्र ती थांबली, कारण भगवान श्री दत्तात्रय प्रभू हे तिचे गुरु आहेत आणि तेच भगवान श्री चक्रपाणी महाराजांचे सुद्धा गुरु आहेत. 7 अहोरात्र ही कामाख्या त्या ठिकाणी उभी होती. तिच्या हट्टापुढे भगवान श्री चक्रपाणी महाराजांनी तिला निमित्त करून या मानवी शरीराचा त्याग करून टाकला. देह सोडलेला आहे. आणि आता 7 दिवस पूर्ण झाले. ती श्री द्वारावतीकार महाराजांशी बोलू लागली, परंतु समोरून आवाज येत नाही. मूर्त तर बसलेली आहे. तिच्या लक्षात आली की अरे पुरुष सामान्य नव्हे. ज्यांचं ब्रह्मचर्य भंग करण्यासाठी आपण इथपर्यंत आलोत ना, ती व्यक्ती सर्वसामान्य नाही, ती ईश्वर आहे. आणि आता ती जिकडनं आली तिकडे परत निघून गेलेली आहे. ब्राह्मणाने पाहिलं, द्वारावतीकार महाराज गेले. द्वारावतीकार महाराजांना ते शरीर पुन्हा धारण करण्याची इच्छा होती, परंतु ब्राह्मणाने शेवटचा जो अंत्यविधी आहे तो उरकून टाकल्यामुळे भगवान श्री द्वारावतीकार महाराजांनी ते शरीर स्वीकार केलं नाही. इकडे भरूचला, गुजरात राज्यामध्ये भरूच नावाचं गाव आहे, तिकडे एक घटना घडली होती. घटना अशी होती का विशाळदेव नावाचा तिथला प्रधान आहे आणि त्या विशाळदेव प्रधानाच्या त्याचा मुलगा हरिपाळदेव अत्यंत सुंदर होता, अत्यंत तेजस्वी, अत्यंत रूपवान, गुणवान असा असलेला तो हरिपाळ. त्याचा तरुणपणी अचानक मृत्यू झाला. आणि अचानक मृत्यू झाल्यामुळे त्या भरूच नगरीवर शोककळा पसरलेली आहे. संपूर्ण भरूच नगरी दुःख करते आहे, दुःख सागरामध्ये बुडालेली आहे. आईने टाहो फोडलेला आहे. अंतयात्रा निघालेली आहे आणि ती अंतयात्रा त्या स्मशानभूमीच्या दिशेने जाते आहे. सगळा समाज त्या ठिकाणी हळहळ करतोय की अरे एवढ्या मोठ्या प्रधानाचा तरुण असलेला मुलगा लग्न होऊन अगदी काही वर्ष झाली. छोटासा त्याला एक मुलगा सुद्धा आहे, महिपाळ नावाचा. आणि तरुण पत्नी घरामध्ये आहे. अशा हरिपाळाचा मृत्यू होणे म्हणजे ही गोष्ट सामान्य नव्हती. आता हा हरिपाळ याचं ते प्रेत घेऊन हा सगळा समाज स्मशानभूमीच्या दिशेने चालतोय. सरण रचण्यात आलं आणि त्या सरणावर आता त्याला ठेवण्यात आलेलं आहे. सगळे ते अंत्यविधी, ते ब्रह्मकर्म झालेले आहेत.
ब्राह्मणाने वैदिक मंत्र पढून सगळी विधी केलेली आहे आणि आता त्या प्रेताला अग्नी द्यायचा, अग्नी पेटवायचा. तर एवढ्यात एक चमत्कार झालेला आहे. चमत्कार असा होता, का मृत असलेल्या त्या शरीरामध्ये प्राण जिवंत झाल्याची चाहूल सर्वांना लागलेली होती. वस्त्र हलू लागली, डोळे उघडले गेलेले आहे, मोठे आवळल्या गेलेले आहे. विशाळ देवाच्या लक्षात आलं आणि आता हरिपाळ हा उठून बसलेला आहे. आणि जसं हरिपाळाला उठून बसलेलं बघितलं ना, सगळा समाज त्या ठिकाणी आनंदित झालेला आहे. सगळा समाज आनंदित झालेला आहे. कुमरू जियाला, कुमरू जियाला म्हणून सगळा समाज आनंदित झालेला आहे. काही वेळापूर्वी अत्यंत दुःखिस्त अवस्थेत असलेला समाज आनंदाने नाचू लागला, बागडू लागला. त्या मुलाला आता घरी घेऊन आलेला आहे. परंतु ब्राह्मण हुशार होता. ब्राह्मणाने विचार केला, विशाळ देवाने विचार केला की अरे हे असं कसं काय असू शकतं. आणि काही वर्षांपूर्वी कथडीनाथांनी घेतलेली शपथ त्यांना आठवली. त्यांनी सगळीकडे आपली शिपाई पाठवली, सगळी माणसं पाठवली की कुणीतरी संन्याशाने, कुणी एखाद्या जोग्याने कुठेतरी कडी कपारीमध्ये आपलं शरीर ठेवलेलं आहे का. कारण राजभोग भोगण्यासाठी ही जोगी लोक असं प्रेत उचलतात असं मी ऐकून आहे. आणि असं म्हणून आता त्यांनी ती आपली माणसं पाठवलेली आहे. बघितलं तर कुठेही काही घडलेलं नाही. आता बायकोला म्हणजे त्या कमळावसा राणीला विचारलं, पहिल्या वागण्यात आणि आताच्या वागण्यात तुला काही बदल वाटतो का. तिने सांगितलं की अजिबात नाही, सगळं काही पहिल्यासारखंच आहे. या मागचं कारण काय. या मागचं कारण असं होतं, श्री चक्रपाणी महाराजांनी त्या हरिपाळ देवाचं मानवी शरीर धारण केलं. न सुद्धा मानवी शरीरच नाही धारण केलं तर परमेश्वर सगळेही देहधर्म जीवधर्म स्वीकृती. परमेश्वर ज्या व्यक्तीचा शरीर स्वीकार करतात ना, त्याची सगळी देहधर्म जीवधर्म स्वीकार करत असतात. जसं श्री प्रभू बाबांनी त्या वेड्यापिशा असलेल्या जन्माला येणाऱ्या त्या मुलाचं शरीर स्वीकार केलं. तो वेडा होता म्हणून श्री प्रभू बाबांना ते रूप धारण करावं लागलं. परंतु अगदी तशाच पद्धतीने जे देहधर्म आहेत जीवधर्म आहेत ते सुद्धा भगवंतांनी स्वीकार केलेले आहे. आता दिवसांमागनं दिवस जात होते. हरिपाळ देवाच्या काही सवयी होत्या. हरिपाळ देवाला पत्ते खेळायला आवडायचं, गोपाळाचे आण घ्यायला आवडायचं, अशा काही सवयी होत्या. आता हे हरिपाळ देव निघाले, गावात गेले, आपल्या सावंगड्यांना भेटलेले, मित्रांना भेटलेले आणि त्या ठिकाणी द्यूत क्रीडा चालू झाली. नेहमी जिंकणारे हरिपाळ एके दिवशी सगळं काही द्रव्य हरवून गेलेले, सगळं द्रव्य हरवून गेले आणि बायकोकडे आले. पत्नीला सांगितलं की म्हटले, अगं आज मी सगळं द्रव्य हरवून गेलो आणि मला त्या देणेकऱ्यांचं देणं आहे, माझ्यावर कर्ज झालं, तू तुझ्या अंगावरचं सोनं काढून मला दे, मी त्यांना देऊन टाकतो. बायांना माहेरच्या वस्तूबद्दल फार प्रेम असतं. तिने सांगितलं अजिबात नाही, हे सोनं माझ्या बापाने घालून दिलंय माझ्या गळ्यात, ते काय तुमच्या पत्त्यासाठी नाही घालून दिलं नाही का. तिने स्पष्ट नकार दिला. उदास झालेले हरिपाळ देवानी कसं तरी ती माणसं काढून दिले आणि उदासीनता स्वीकारलेली आहे. आता हळूहळू घरामध्ये वातावरण बोलणं कमी होत चाललंय. मालणी माता ही त्यांची आई आणि मालणी मातेच्या लक्षात आलं की पहिल्यासारखं बाळ बोलत नाही. आता तिने विचारलं की बाळ काय झालं रे तुला. काही नाही गाई, माझी अशी इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये असलेल्या रामटेक या मंदिरात मला जायचंय. तिथं फार मोठी रामयात्रा भरत असते.
तिला प्रश्न पडला, महाराष्ट्रामध्ये तर आपले शत्रू राहतात, तिकडे पाठवायचं कसं आपल्या तरुण मुलाला? तिने आता आपल्या नवऱ्याला म्हणजे विशाळदेवाला सांगितली ही गोष्ट. विशाळदेवाने विचार केला, बघता येईल काहीतरी विचार करता येईल, परंतु आई वडील ऐकत नाही म्हणून हरिपाळ देवाने जेवण करायचं सोडून दिलं. आता विशाळदेवाला लक्षात आलं की अरे आता आपल्याला पर्याय नाही, आपल्याला काहीही केलं तरी हरिपाळ देवाला तिकडे पाठवावंच लागेल. पत्नी दुःख करते आहे, प्रचंड दुःख तिच्या मनामध्ये आहे आणि दुःखिस्त असलेल्या अंतःकरणाने ती देवाला सांगते, आमच्या परंपरेच्या काही काव्यांमध्ये आलेले अनिल महाराज, हरिपाळा निजनाथा किंवा निधी अलंकार म्हणून माझा वीट आला. हरिपाळा निजनाथा रामयात्रे नेम केला. ही पत्नी दुःख करते आहे, त्या देवाला सांगते आहे. काय म्हणते ती? तिच्या लक्षात आलेलं आहे की हा सगळा कार्यक्रम कोणामुळे झाला? जर आपण सोनं दिलं असतं तर देव गेले असते का आपल्याला सोडून? नाही. आणि म्हणून ती देवाला विनंती करते, सोडून जाऊ नका दररोज 2-2 माणसं परत पाठवत आहेत, आम्ही खुशाल आहोत, आम्ही चांगले आहोत म्हणून. परंतु शेवटचे असलेले ते 2 सैनिक देवाला सोडायला तयार नाहीत. सकाळ सकाळची वेळ होती, देवानेच त्यांना सोडून दिलं आणि रुद्रपूरच्या दिशेने भगवंत प्रयाण करतायत. इकडे भगवान श्री गोविंद प्रभू महाराज त्या परमेश्वरपुरामध्ये, त्या रुद्रपुरामध्ये राज्य करतायत. श्री प्रभू बाबांची ती मूर्त आगळी वेगळी विलक्षण दिसणारी ती मूर्त, सावळी दिसणारी ती मूर्त, नाभी चुंबित खाड म्हणजे बेंबीपर्यंत दाढी आहे, मोकळा केस कळाप आहे, केश मोकळे आहे, 16 हातांचं वस्त्र कमरेला गुंडाळलं, उरलेलं अंगावर वेढून घेतलेलं आहे. एक डोळा बंद आहे, अर्धवट बंद, हाताची करंगळी वाकडी आहे. दररोज श्री प्रभू बाबांच्या अनंत लीळा त्या परमेश्वरपुरामध्ये घडत आहेत. सकाळ सकाळची वेळ व्हायची, श्री प्रभू बाबा उठायचे आणि विचार चेहऱ्यावर उभे राहायचे, विचार करायचे की आज कोणीकडे जायचे, आज कुठे जायचं, आज इकडे जायचं का आज तिकडे जायचं, वाजेश्वरीला जायचं की आळंदीला जायचं, विनायकाच्या देवळात जायचं का कालिकेच्या देवळात जायचं, असे अनेक प्रकारचा विचार चिरावर प्रभू उभे राहायचे. आणि श्री प्रभू बाबा त्या ठिकाणी उभे राहून आज कोणत्या जीवांना संबंध द्यायचा, आज कोणती लीळा करायची, असा विचार त्या श्री प्रभू बाबांचा त्या ठिकाणी चालायचा. आणि आज तो सोन्याचा दिवस उजाडलेला आहे बघा, सोन्याचा दिवस. श्री प्रभू बाबा हे रांधवन हाटामध्ये आहेत. एका हलवाईच्या घरी श्री प्रभू बाबा गेलेले आहेत. हलवाई पदार्थ बनवतो आहे.
बाजाराचा दिवस आहे, सगळा समाज त्या ठिकाणी जमा झालेला आहे. आजूबाजूच्या 5-25 खेड्यांमधली लोक त्या ठिकाणी बाजार करण्यासाठी येत असत. मोठं बाजारपेठेचं हे गाव, विद्येचं माहेरघर, साक्षात चालता बोलता परमेश्वर अवतार त्या ठिकाणी राज्य करतोय. असं असलेलं हे परमेश्वरपूर, श्री क्षेत्र काशी रुद्रपूर. आणि प्रभू परमात्मा त्या ठिकाणी त्या हलवायाच्या घरी आलेले आहे. आणि हलवायाच्या घरी आल्यानंतर तो हलवाई श्री प्रभू बाबांना ते पदार्थ देतो आहे. ते शेंगूळ बुरडे देतो आहे, जिलेबी देतो आहे, गोडीशेव देतो आहे. श्री प्रभू बाबा ते घेतात, सावी थुंकी करतात आणि तितक्यात 20 ते 25 वर्षाचे सुंदर रूपवान तेजस्वी असलेले हरिपाळ देव त्या ठिकाणी येतात. समोरच्या बाजूला श्री प्रभू बाबा बसलेले आहेत. हलवाई श्री प्रभू बाबांना पदार्थ देतो आहे. ते पदार्थ श्री प्रभू बाबांनी चाकलेले आहे, सावी थुंकी करत आहेत. समोरच्या बाजूला हरिपाळ देव बसलेले आहेत आणि श्री प्रभू बाबांची ती एक एक लीळा आपल्या डोळ्यांनी साठवत आहेत. ती लीळा पाहतायत, भगवंताची ती मूर्त अवलोकन करतायत. आणि प्रभू परमात्म्याच्या त्या लीळा, अगम्य अशा त्या लीळा बघितल्यानंतर अगदी तुमच्या आमच्यासारख्या सगळ्यांच्या मनात तो भाव निर्माण होतो. कोणता भाव निर्माण होतो? अगम्य रूप दाखवा श्री प्रभु दया घना, शांत व्हावे लोचना. अगम्य रूप दाखवा श्री प्रभु दया घना, सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी पाहिलेले त्या भगवंताची ती लीळा ते अवलोकन करतायत. आणि लीळा अवलोकन करत असताना आता श्रीप्रभू बाबांचं लक्ष समोर बसलेल्या हरिपाळ देवांवर गेलं. आणि हरिपाळ देवांकडे गेल्यानंतर श्री प्रभू बाबांनी आपल्या हातामध्ये असलेलं शेंगूळ बुरडे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांकडे फेकलेलं आहे, त्या हरिपाळ देवाकडे फेकलेलं आहे. आणि जाय मेली चक्र्या होय असं म्हटलेलं आहे. श्री प्रभू बाबांनी जो प्रसाद फेकला ना, तो आमच्या स्वामींनी झेललेला आहे आणि तो प्रसाद ग्रहण केलेला आहे. भगवंतांनी प्रसाद ग्रहण नाही केला तर त्या प्रसादाच्या माध्यमातून ज्ञानशक्तीचा स्वीकार केलेला आहे. लक्षात घ्या, त्या ज्ञानशक्तीचा स्वीकार भगवंतांनी केला. आता त्या ठिकाणी त्या दिवसापासून श्री चक्रधर महाराजांचं म्हणजे हरिपाळ देवाचं नाव हे श्री चक्रधर असं पडलेलं आहे. मग श्री चक्रधर का तर ज्ञानचक्र शक्तिचक्र धरिले म्हणजे धारण केरिले म्हणून श्री चक्रधर ऐसे नाम पडिले, म्हणून श्री चक्रधर असं नाव पडलं. आणि आता श्री प्रभू बाबांच्या जवळ हरिपाळ देव थांबलेले आहे. देवाच्या त्या लीळा अवलोकन करतायत, अनेक लीळा घडत आहेत श्री प्रभू बाबांच्या. एके दिवशी श्री प्रभू बाबा सकाळी सकाळी उठलेले आहेत. विचार केला की आज कुणाच्या घरी जायचं. आणि त्या रुद्रपुरामध्ये असलेल्या एका घरी ते गेलेत. त्या ठिकाणी लहान लहान मुलं जेवायला बसलेली आहेत, अगदी लहान मुलं आहेत. त्या श्री प्रभू बाबा त्या मुलांमध्ये जाऊन जेवायला बसले. मुलांकडे बघितलं तसं त्या मुलांची आई तिथे आली. श्री प्रभू बाबांकडे बघितलेले, ती म्हणते राऊळ जेवण करणार आमच्याकडे. मेली आण म्हणे. आता ते श्री प्रभू बाबांना ते पदार्थ आणण्यात आले, ते ताटही आणण्यात आले, परंतु श्री प्रभू बाबा हे त्या मुलांचं खाता येत.
मुलं ओरडायला लागली. मुलांनी सांगितलं की आई, राऊळ आमची जेविती, राऊळ आमचं खात आहेत. आईने सांगितलं की बाळांनो, श्रीप्रभू बाबांना खाऊ द्या तुमच्या ताटातलं, मी तुम्हाला परत देईल. आता आई तिथे आली. त्या आईने वाटा केलेला आहे, तो वाटा पाडलेला आहे. श्रीप्रभू बाबांचा वेगळा केला, मुलांचा वेगळा केला आणि श्रीप्रभू बाबांना सांगितलं की राऊळो, हे तुमचे असे, हे लेकरूवाचे असे, हे लेकरांचं आहे, हे तुमचं आहे. जेवा आता पोटभरी, आता पोटभर जेवण करा. परंतु श्रीप्रभू आपुले न खाते, लेकरूवाचे खाते, म्हणजे ते आपलं खात नव्हते, लेकरांचं खायचे. आता या लेकरांनी गंमत केली. लेकरांनी ते श्रीप्रभू बाबा आपले पदार्थ खात आहेत म्हणून त्यांनी ते ताट उचललं, डोक्यावर धरलेलं आहे. आता श्रीप्रभू बाबा उभे राहिले आणि त्या उभे राहून त्यांच्या ताटातलं खात आहेत. अशा विलक्षण लीळा श्रीप्रभू बाबांच्या तिथे घडतायत. एके दिवशी ही साधाईसा श्रीप्रभू बाबांच्या दर्शनासाठी आलेली आहे. स्वामींनी तिला पाठवलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर श्रीप्रभू बाबा एका माळिनीच्या घरी गेलेले. त्या ठिकाणी तिची ती भाकर खात आहे. श्रीप्रभू बाबा जेवण करत असताना नेमकीच साधाईसा आली आणि साधाईसाला श्रीप्रभू बाबांनी तो प्रसाद दिलेला आहे. आता साधाईसाने तो प्रसाद ग्रहण केला, घेतला तो, आणि ती साधाईसा तो प्रसाद खाऊ लागली. जसा तो प्रसाद खाऊ लागली ना, त्या माळिनीचं लक्ष गेलं आणि ती माळिनी म्हणते, काय झाले या ब्राह्मणाच्या रांडेसी, खुशाल आमचं जेवण करते आहे. साधाईसा म्हणते, अहो शिव्या का देताय, मी तर श्रीप्रभू बाबांचा प्रसाद ग्रहण केला. त्यावेळेस ती म्हणते, प्रसाद जरी राऊळांचा तरी अन्न तरी आमचेच असेल. अन्न तर आमचंच आहे ना, तुम्ही कर्मकांड मानणारे ब्राह्मण लोक, तुम्हाला तर चालत नाही ना आमचं. श्रीप्रभू बाबांनी ते वाक्य ऐकलं आणि हास्य केले. श्रीप्रभू बाबा हसलेले आहेत. एके दिवशी एक स्त्री त्या ठिकाणी, तिला कुठेतरी जायचं होतं, काम होतं, आणि तिला प्रश्न पडला की आता आपल्याला तर लवकर जावं लागणार आहे. आता आपलं लेकराला कोण सांभाळेल प्रश्न पडला. आणि तितक्यात श्रीप्रभू बाबा त्या ठिकाणी आले. जसं श्रीप्रभू बाबांना येताना बघितलं ना, तिने विचार केला की श्रीप्रभू बाबांना जर सांभाळायला जर लेकरू दिलं तर. तसं आता तिने देवाला विनंती केली की प्रभू माझ्या लेकराला सांभाळता का. देवाने होकार दिला. लेकरू आपल्याजवळ घेतलेलं आहे. आता ही बाहेर कामासाठी निघून गेली. बराच वेळ झाला श्रीप्रभू बाबा त्या लेकराला खेळवतायत. बराच वेळ झाला. खेळवल्यानंतर आता श्रीप्रभू बाबांनी त्या लेकराला एका ठिकाणी ठेवून दिलं, ते निघून गेलेली आहे. आता ही स्त्री तिची सगळी कामं आटोपलेली आहेत. सगळी कामं आटोपून आता ही परत आलेली आहे. सगळीकडे तिने शोध घेतला. इकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ, कुठेही ती लेकरू दिसत नाही. घाबरून गेलेली आहे. श्रीप्रभू बाबांनी नेमकं लेकराला ठेवलं कुठे. आता आजूबाजूच्या शेजारच्या असलेल्या मैत्रिणींना तिने विचारलं की अहो तुम्ही ते राऊळ देखा, तुम्ही राऊळांना पाहिलं का, श्रीप्रभू बाबांना पाहिलं का. म्हटलं नाही. म्हटलं का गं काय झालं. म्हटलं मी माझं लेकरू त्यांच्याजवळ दिलं होतं. शेजारच्या बाया म्हणू लागल्या, वेडी आहेस का तू, श्रीप्रभू बाबांना कशासाठी दिलं ते लेकरू. राऊळ वेडे आहेत, पिसे आहेत, दिलं असेल एखाद्या नदीत, एखाद्या विहिरीत टाकून. असं म्हटल्यानंतर तिचं काळीज धस झालेलं आहे, घाबरलेली आहे. खरंच असं तर नसेल झालं ना, विचार करू लागली. आणि तितक्यात बाळाचा रडण्याचा आवाज आला. जसा बाळाचा रडण्याचा आवाज आला ना, ती धावत घरामध्ये गेलेली. बघितलं तर पाखालीमध्ये श्रीप्रभू बाबांनी त्या लेकराला शांतपणे झोपवलेलं होतं. आणि जसं तिने त्या लेकराला बघितलं, उचललं, छातीशी लावलं आणि बाहेर घेऊन आली आणि म्हणते, राऊळ माय, राऊळ बाप. राऊळ वेडे पिसे नाहीत, राऊळ मायबाप आहेत, अनाथांचे मायबाप आहेत. ज्याचं कुणी नाही ना त्याचा देव असतो. हे या लीलेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं.
संसारामधले जे नाती असतात ना, ही कशी असतात, ही स्वार्थपर आहेत. स्वार्थपर आहेत ना. तुमच्याकडनं जर काही फायदा होत असेल तर मग तुम्ही चांगले आहेत माझ्यासाठी. याच्यासाठी एक कुष्टियाचा दृष्टांत आलेला आहे. कोणी एक व्यवहार असतो, व्यवहार करणारा म्हणजे एक मोठा सावकार असतो. गावामध्ये त्याचं चांगलं वजन असतं, इतकं वजन असतं गावामध्ये, त्याला विचारल्याशिवाय कोणीच काही करत नाही. कोणाचं लग्न जरी करायचं असेल तर पहिले आप्पा, काही असलं तर पहिले आप्पा, कीर्तन ठेवायचं असेल तरी आप्पा, तमाशा ठेवायचा असेल तरी आप्पा, जत्रा करायची असेल तरी आप्पा, मंदिराचं उद्घाटन करायचं असेल तरी आप्पा. आप्पाशिवाय गावचं पान हलत नाही, एवढं वजन असतं आप्पाचं, नाही का? एवढं वजन गावामध्ये. आणि नेमकं आप्पा आजारी पडतात. आजारी पडलेला आहे. सुरुवातीला एवढा मोठा माणूस आजारी पडला, सगळे लोक पाहुणे रावळे भेटायला येऊन गेले, नातेवाईक भेटायला येऊन गेले, बरेच दिवस होऊन गेले. आता ते खाटीवर पडलेले आहेत. त्यांना जो रोग झाला होता, आजार झालेला होता, तो आजारही विचित्र आहे. तो आजार कोणता आहे? त्यांना कुष्ठरोग झाला होता. कुष्ठरोग म्हणजे असा असतो, हे बोट आहे, हे बोट जर असं ओढलं तर ते गळून पडतं, असा कुष्ठरोग असतो. तो कुष्ठरोग त्यांना झाला. त्यांच्या हाताची बोटं गळून पडली होती. आता बाप भाऊ खंती करती, घरचे खंत करते, सगळे खंत करायला लागले. बाप खंती करायला लागला, भाऊ खंती करायला लागले, घरातले सगळे चिची तू करायला लागले. घरामध्येच राहायचे, सेवा करायला कोणाला कंटाळा यायचा. कंटाळून गेले होते, वैतागले होते. काय करावं प्रश्न पडला. आणि एके दिवशी ज्या पत्नीसोबत 7 जन्मांची वचनं घेतलीत ना, त्या पत्नीच्या तोंडातनं शब्द बाहेर येतो, मर कोडी. मरो का? हे कोडी मर. अजूनही का जित आहे? ह्या कोडी माणसाने जास्त दिवस जगायचं नाही, अजूनही जिवंतच आहे. आणि मग डोळ्यातनं टचकन अश्रू बाहेर आला आणि प्रपंचातली नश्वरता समजली की अरे, जिला मी आपली समजत होतो आतापर्यंत, बाप भाऊ मुलं सुना नातवंड सगळी माझा तिरस्कार करायची, काही वाटलं नाही. परंतु ज्या पत्नीसोबत मी आयुष्यभराची स्वप्न बघितली, 7 जन्मांची वचनं घेतली, ती पत्नी म्हणते की मर कोडी मरो का? अजूनही का जित आहे? अजून सुद्धा जिवंतच आहे. वाईट वाटलं, अत्यंत दुःख झालेलं आहे मनाला. आणि आता मात्र त्यांनी प्रपंच सोडला. प्रपंच घर सोडलेलं आहे. गावाबाहेर दुबळेश्वर देव, गावामध्ये एक दुर्लक्षित असलेलं एक दुबळेश्वर नावाचं एक संस्थान होतं, एक देव होतं, एक मंदिर होतं. आणि त्या मंदिरामध्ये आता हा आलेला आहे. त्या मंदिरामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी तो मंदिरामध्ये राहू लागलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्या देवाच्या समोर त्याने हात जोडला, देवा तू माझा मी तुझा, आजपासून देवा तू माझा आहे आणि मी तुझा आहे. आता तो त्याच्या हाताचे हात तर गेलेच होते, तरी सुद्धा कसं तरी तिथं झाडलोट करायचा, सेवा करायचा, स्तर्पण करायचा, फुलं व्हायचा आणि एका बाजूला पडून राहायचा. कुणीतरी दर्शनाला आलं, कोणाला तरी त्याची जर कीव आली, कुणी घागर भरून ठेवली, कुणीतरी अन्न आणलं त्याच्यासाठी, हा त्या देवतेने अभिमान घेतला त्याच्यासाठी. त्या देवतेची सेवा करू लागला, इतका अभिमान घेतला तर त्या देवतेच्या अभिमानामुळे त्याची जी गळून पडलेली बोटं आहेत ती परत आली, तंदुरुस्त झाला, चांगला झाला. आता चांगल्या प्रकारे सेवा करू लागला, तिथंच राहू लागला. दिवसांमागनं दिवस जात होते. गावात घरच्या लोकांना समजलं की अरे आता आप्पा चांगले झाले. आणि मग घरचे सगळे निघाले, दुबळेश्वराच्या मंदिरामध्ये आलेले आहेत. आणि आल्यानंतर बायकोही आली, मुलंही आले, सुनाही आल्या, नातूही आले, भाऊही आले, वडीलही आले, सगळे आलेले आहेत. आणि सगळे म्हणतात की आता घरी चला, आता तुम्ही चांगले झालेत. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही माझे ना, मी तुमचा नव्हे. तुम्ही माझे नाहीत आणि मीही तुमचा नाही. आता फक्त देव माझा आणि मी देवाचा. ज्यावेळेस तुम्हाला माझी गरज होती ना खऱ्या अर्थाने, त्यावेळेस तुम्ही फक्त माझा वापर केला. आता तुमची गरज संपली, गरज सरो आणि वैद मरो, असं आहे. तुमची गरज संपली ना. आणि म्हणून एक हिंदी भजन फार सुंदर आलेलं आहे,
सुख के सब साथी दुख मिले ना कोई। सुख के सब साथी मेरे श्याम तेरा देवाला हात जोडले, देवाला सांगितलं श्री प्रभू बाबांना की हे प्रभू, माझ्या पाठीमागं कोणी नाही, माझ्या घरामध्ये सासू सासरे नाही, सांभाळणारं कोणी नाही, आणि आज माझ्या सासू सासऱ्यांची जर जागा जर कुणी जर घेतली असेल ना तर ती तुम्ही घेतली. श्री प्रभू बाबांना तिने हात जोडलेले आहेत. श्री प्रभू बाबांच्या अनंत लीळा त्या श्री क्षेत्र परमेश्वरपुरामध्ये घडतात. नंतर श्री प्रभू बाबा एकाच्या घरी जायचे, दररोज जायचे, आणि त्या लेकराला खेळवायचे. छोटंसं लेकरू होतं, बाळ होतं, त्या बाळाला ते खेळवायचे लहान असताना, आणि त्या खेळवणाऱ्या बाळाचा एके दिवशी अचानक मृत्यू झाला. अचानक मृत्यू झाला. आई रडू लागली, दुःख करू लागली. छोट्याशा असलेल्या बाळाचा मृत्यू झालेला बघून त्या आईच्या डोळ्यांमध्ये अश्रूंच्या धारा आहेत. आणि श्री प्रभू बाबा त्या ठिकाणी आले. बाळाचा सगळा विधी झालेला आहे. आणि श्री प्रभू बाबांना जसं तिने बघितलं ना तसा हंबरडा फोडला. राहू, ज्या लेकराला खेळवण्यासाठी तुम्ही दररोज माझ्या घरी यायचात ना, त्या लेकराला आज आम्ही शेवटचा निरोप देऊन आलेलो आहोत. श्री प्रभू बाबांना आश्चर्य झालं. रडणाऱ्या त्या स्त्रीकडे श्री प्रभू बाबांनी बघितलं, दुःख करू लागलेली आहे. आणि त्या रडणाऱ्या स्त्रीला बघितल्यानंतर श्री प्रभू बाबांना तिची कीव आली, दया आली. कारण तो भगवंत कसा आहे? दयाळू आहे. देव दयाळू आहे. असा असलेला तो दयाळू परमेश्वर भगवंत म्हणतात की असं कसं काय झालं? आणा त्याला, त्या लेकराला आणा म्हटले. तिची आई म्हणते, प्रभू ते आता शक्य नाही, ते शक्य नाही, आम्ही त्याचा सगळं विधी केलेला आहे. भगवंत म्हणतात आणा म्हणतो ना मी, परंतु ते आई वडील आणत नाहीये, दुःख करतायत. आता श्री प्रभू बाबा दुडू 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 धावत त्या ठिकाणी गेले, ज्या ठिकाणी त्या बाळकाचा शेवटचा तो विधी झालेला आहे त्या ठिकाणी ते श्री प्रभू बाबा गेलेले आहेत. ती सगळी माती उकरलेली आहे, दगड बाजूला केलेला आहे, सगळं ते हे केलेलं आहे. आणि श्री प्रभू बाबांनी त्या लेकराला बाहेर काढलं. जसं त्या लेकराला बाहेर काढलं ना, त्या लेकराकडे बघितलं आणि दामोदरा असं म्हणतात, मृत असलेलं लेकरू, मेलेलं लेकरू जिवंत झालेलं आहे, जिवंत झालं. आता त्या जिवंत झालेल्या त्या दामोदर बाळाला घेऊन श्री प्रभू बाबा तिच्या मायबापाकडे येतात. आणि त्या मायबापाकडे आल्यानंतर त्या आईला म्हणतात की बघ, मी तुझं लेकरू तुझ्याकडे परत आणलेलं आहे. तिला आश्चर्य वाटलं, ती घाबरलेली आहे की मेलेलं प्रेत जिवंत कसं काय होऊ शकतं. आणि तिने दरवाजा बंद केला. श्री प्रभू बाबांनी आजूबाजूला बघितलं तर तिथे लोक जमलेले आहेत. तिथे एक वृद्ध असलेली एक म्हातारी श्री त्या ठिकाणी उभी आहे. आणि त्या म्हातारी स्त्रीकडे श्री प्रभू बाबांनी बघितलं, मोठ्या आशेने बघितलं. त्या म्हाताऱ्या स्त्रीने श्री प्रभू बाबांना विनंती केली की प्रभू, मी 60 वर्षाची बाई, मी या लेकराला सांभाळणार कशी? श्री प्रभू बाबांनी त्या लेकराला तिच्या छातीशी लावलं आणि तिला पाना फुटलेला आहे. आता त्या लेकरालाही सांभाळू लागली. त्या लेकराच्या आईला ही गोष्ट समजली का आपल्या लेकराला शेजारची म्हातारी सांभाळते. आता ती भांडायला गेली तिच्यासोबत, का हे बाळ माझं आहे, हे माझं बाळ तू मला दे. तिने सांगितलं की हे बाळ श्री प्रभू बाबा तुला द्यायला घरी आले होते, तू दरवाजा बंद केला. म्हणे मग हे बाळ मी तुला देऊ शकत नाही. आता त्या ठिकाणी मीटिंग झाली, सगळा समाज जमा झाला. म्हटलं तर न्यायनिवाडा झाला पाहिजे. पंचमंडळाकडे सगळे लोक जमा झाले. न्यायपंचांनी न्याय दिला की श्री प्रभू बाबांनी
ते लेकरू म्हातारीला दिलेलं आहे आणि त्यामुळे श्री प्रभू बाबांची आज्ञा आहे की त्या लेकराला त्या म्हातारीने सांभाळावं. म्हातारीने सांगितलं की मीच त्या लेकराला सांभाळणार, मी हे लेकरू परत देणार नाही. त्याची आई म्हणते की मी त्या बाळाला जन्म दिला होता, माझं बाळ आहे ते. पंचांनी सांगितलं की असं होऊ शकत नाही, तू जन्म दिलेलं बाळ मरून गेलं होतं, श्री प्रभू बाबांनी जिवंत केलेलं बाळ म्हातारी जवळ आहे. तुला फक्त एवढंच करता येईल, सांभाळायचं काम म्हातारी करेल. तुला जर काही वरून द्यायचं असेल तर तू देऊ शकते. मग त्या बाळासाठी खाट दिली, काही कपडे दिले, एक गाय दिली, काही साहित्य दिलं. अशा पद्धतीची ते तडजोड झाली. दामोदर नावाचं ते बाळ आता हळूहळू मोठं होऊ लागलं. 100 वर्ष ते बाळ जगलेले आणि ते बाळ जोपर्यंत होतं, म्हणजे तो मुलगा जोपर्यंत होता, श्री प्रभू बाबांच्या सगळ्या लीळा अवलोकन करायचा आणि भक्त मंडळीला त्या लीळा सांगायचा. असा हा दैवाचा, भाग्याचा हा भक्त श्री प्रभू बाबांचा. आता आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचा तो प्रवास चालू आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू प्रवास करत आहेत. त्या 7 पुड्यांच्या डोंगरामध्ये असलेलं ते सालबर्डी नावाचं गाव आणि त्या सालबर्डीच्या त्या डोंगरामध्ये श्री प्रभू सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू चालत आहेत. कमरेला एक वस्त्र आहे, अंगावर खांद्यावर एक वस्त्र आहे, मोकळा केश कळाप आहे, सुंदर दैदीप्यमान असलेली 32 लक्षणांनी युक्त असलेली गौरवर्ण स्वामींची श्रीमूर्ती. आखीव रेखीव ते डोळे, ते हात, ते कान, ते नाक, काय वर्णन करावं त्या मूर्तीचं. असा तो सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचा अवतार. आणि हा भगवंत त्या 7 पुड्यांच्या रांगांमध्ये फिरतो आहे. कुठनं तरी वाऱ्याची झुळूक यायची. भगवंत चालत असताना त्यांची वस्त्र कुठेतरी काट्यांमध्ये अटकायची. वाऱ्याची आलेली झुळूक त्याला मोकळं करायची. त्यावेळेस तो पुढील प्रवास चालू व्हायचा, नाहीतर तासनतास प्रभू त्याच ठिकाणी उभे असायचे. कुठेतरी काट्यांमध्ये केस अटकल्या जायचे. कुठनं तरी परत दुसरी झुळूक यायची, ते केस मोकळे व्हायचे. असा हा प्रभू परमात्मा त्या सालबर्डी गावामध्ये, त्या माडू नदीच्या त्या काठावर फिरतो आहे. त्या माडू नदीमध्ये असलेले ती गोटे अत्यंत गोल आकार त्यांना प्राप्त झालेला आहे. 7 पुड्यांच्या त्या पोटामध्ये वाहणारी ती माडू नदी, दगडाला आकार मिळावा, दगडाला दगड घासल्या जावा आणि त्या आकाराला आकार मिळावा आणि त्याचा गोल असा तो दगड तयार व्हावा, असे अनेक दगड त्या ठिकाणी त्या माडू नदीमध्ये, स्वच्छ निर्मळ असलेलं ते, प्रसन्नमय असलेलं ते वातावरण, आणि त्या ठिकाणी हा प्रभू परमात्म्यांचा तो प्रवास चालू आहे.